नमस्कार, कुक विथ निशा माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण चायनीज भेळची रेसिपी बघणार आहोत। अगदी चायनीजच्या स्टॉलवर मिळते तशी चायनीज भेळ आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवले। त्यामध्ये 1 चमची मीठ घालते आणि 1-1.5 चमची इतकं तेल घालून घेते। आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। पाण्याला चांगली उकळी आली की नंतरच आपण त्यामध्ये जे बाजारामध्ये हक्का नूडल्स मिळतात ते घेणार आहोत आणि त्यामध्ये असे ते 2 भागामध्ये डिवाइड करून घालूयात। कोणत्याही कंपनीचे तुम्ही हक्का नूडल्स इथे वापरू शकता। फोर्कच्या साहाय्याने तुम्ही इथे अशा पद्धतीने हे नूडल्स वेगळे करून घेऊ शकतात। आता हे नूडल्स आपण शिजवून घेऊया। हाय फ्लेमवरच आपल्याला हे नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत। साधारणतः 80 ते 90% आपल्याला हे नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत। असे थोडेसे नूडल्स बाहेर काढून तुम्ही असे हाताने दाबून बघू शकता। अशा पद्धतीने तुटले की समजायचे की नूडल्स शिजलेले आहेत। आता गॅस बंद करून आपण हे नूडल्स एका जाळीमध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने खाली मी एक पातेलं ठेवले, त्यामध्ये जाळी ठेवून असे आपण हे नूडल्स काढून घेऊयात। नूडल्स काढून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस थांबते। जर तुम्ही पाणी न घालताच नूडल्स ठेवले तर ते अजून शिजले जातील। त्यामुळे अशा पद्धतीने साधं पाणी घालून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे नूडल्स तुम्ही धुवू शकता किंवा डायरेक्टली नळाच्या खाली पाण्याने धुतले तरी सुद्धा चालतील। आता हे आपण एकदम थंड करून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। साधारणतः 4 ते 5 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घालून मी इथे अशा पद्धतीने हे नूडल्स वेगळे करून घेते। तुम्ही इथे बघू शकता नूडल्स एकदम सुटसुटीत झालेले आहेत। आता हे आपण फ्राय करून घेऊया। त्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवले। तेल चांगलं गरम करून घ्यायचं, कारण नूडल्समध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे तेल गरम करून हाय फ्लेमवरच आपल्याला ही नूडल्स टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर मध्यम फ्लेमवर ते हाय फ्लेमवर आपल्याला हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। एक बाजू कुरकुरीत झाली की नंतर पलटून दुसरी बाजू देखील कुरकुरीत करून घ्यायची आहे। एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे नूडल्स काढायचे नाहीत आणि मंद गॅसवर सुद्धा हे आपल्याला नूडल्स तळायचे नाहीत, नाहीतर नूडल्स सर्व तेल आहे ते शोषून घेतील। त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे नूडल्स फ्राय करून घ्यायचे आहेत। आता हे नूडल्स व्यवस्थित फ्राय करून झाल्यात, एकदम क्रिस्पी झाल्यात। आता आपण ते काढून घेऊया। नूडल्समधलं सर्व तेल आपल्याला इथे निथळून घ्यायचं आहे आणि जाळीवरच ठेवायचं आहे, जेणेकरून जास्तीचं जे तेल असेल ते निघून जाईल। आता आपण बाकीची बॅच देखील अशाच प्रकारे तळून घेऊया। या ठिकाणी सर्व नूडल्स तळून झालेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता एकदम कुरकुरीत अशी शेव आपली तयार आहे। आता आपण पुढच्या कृतीकडे वळू। ही शेव अशा प्रकारे सर्व बारीक करून घ्यायचे। तुम्हाला जर का मोठे नूडल्स हवे असतील तर तुम्ही नाही तोडले तरी चालतील, परंतु मला इथे बारीक शेव करायची आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे सर्व मोडून घेते। चायनीज भेळ 2 प्रकारचे आपल्याला मिळतात। एक तर कोबी आणि जी तयार शेव असते त्याच्यामध्ये फक्त शेजवान सॉस टाकून बनवली जाते, आणि दुसरी ही चायनीज स्टॉलवर मिळणारी अशा प्रकारे बनवली जाणारी चायनीज भेळ असते। त्यामध्ये बाकीच्या सर्व भाज्या देखील येतात। त्यासाठी मी इथे थोडंसं गाजर लांबट आकारामध्ये कापून घेतलेला आहे। तसेच कोबी, शिमला मिरची आणि कांदा हे देखील लांबट कापून घेतलेले आहेत। इथे तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तसेच 9-10 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतले। आता एका कढईमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तेल घालून ते आपण गरम करून घेऊया। तेल थोडंसं गरम झालंय। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि मिरची घालून घेऊया। थोडंसं आपल्याला ते कच्चेपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरच करायची आहे। आलं, लसूण आणि मिरची थोडीशी परतून झालंय। आता आपण ह्यामध्ये कांदा घालून घेऊयात। तसेच बाकीच्या भाज्या देखील घालूयात।
आणि त्या भाज्या देखील आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। ही सर्व प्रोसेस हाय फ्लेमवरच मी करते। आता आपण ह्यामध्ये कोबी घालूयात। कोबी सर्वात शेवटी घालायचा, कारण कोबी लगेच शिजला जातो। कोबी देखील आपल्याला साधारणतः मिनिटभर इतका परतून घ्यायचा आहे। आता इथे मी थोडेसे 2-3 काळी मिऱ्यांची पूड करून ह्यामध्ये घालते। तसेच मी इथे बाकीचे सॉस देखील घालून घेते। इथे मी 2 चमची सोया सॉस घालते, तसेच 2 चमची रेड चिली सॉस, 1 चमची ग्रीन चिली सॉस, 1 चमची शेजवान सॉस, 1 चमची टोमॅटो केचप। तुम्ही इथे शेजवान सॉसचं प्रमाण वाढवू शकता। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालूयात। सध्या पातीचा कांदा देखील मार्केटमध्ये सहजतेने मिळतो, तो देखील तुम्ही इथे बारीक चिरून घालू शकता। आता सर्व आपल्याला भाज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत। माझ्याकडे व्हिनेगर अवेलेबल नाही आहे, म्हणून मी ह्यात घातला नाही, परंतु तुमच्याकडे जर का असेल तर तुम्ही ते 1 चमचा व्हिनेगर ह्यामध्ये घालू शकता। आता जी आपण शेव बारीक करून घेतली ती घालून चांगली मिक्स करून घेऊया। अगदी झटपट आणि चविष्ट अशी चायनीज भेळ आपली तयार आहे। तुम्ही जर का आधीच नूडल्स फ्राय करून ठेवलेले असले तर तुम्ही ही भेळ कधीही बनवून घेऊ शकता आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या घरी अशा प्रकारे जर मुलांना तुम्ही बनवून दिले तर तुम्ही त्यामध्ये भाज्यासुद्धा जास्त घालू शकता। चायनीज भेळ तयार आहे। आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे बनवलेली चायनीज भेळ तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।